कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय काय होणार, माजोरडी माणसं आहेत, घेतले नाहीत पैसे। कसला आवाज आहे त्यांना एवढा? आपण स्वतः पैसे देतोय तरी एक्सेप्ट केले नाही, काय ॲटिट्यूड आहे हा? पण आपण स्वाभिमानाची किंमत पैशांमधून करतोय, इथेच चुकतोय आपण। अशा पद्धतीने पैसे द्यायची गरजच नव्हती। मग तू दे ना सोल्युशन, त्यापेक्षा फक्त बोलतोयस काय आहे ना, ते त्यांच्या मार्गी निघाले होते, पण आपल्याच घरातली काही माणसं आहेत जी त्यांना मदत करतायत, बिछाने नेऊन देतायत, जेवायला घालतायत, मग त्यांचा माज वाढणारच ना सारंग। तिचं काही चुकलेलं नाही, तिला काही बोलू नकोस प्लीज। एक मिनिट, दुप्पट पैसे देऊन सुद्धा त्या लोकांनी घेतले नाहीत, याचा अर्थ प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय। काय वेगळा काय असणार, पण हे तू का ठरवतोय? मग कोणी ठरवायचं सारंग? त्या लोकांमुळे आपण इथे भांडूया नको आता। मी करते काहीतरी। तारा अशी काय अद्दल घडवली आहे ना त्या जालिंदरला, की तोच काय दुसरं कोणीही तुझा आवाज आता माझ्या परवानगीशिवाय वापरणार नाही। भैरवी व जे कसं झालं, जेलमध्ये बसल्या बसल्या आम्ही विचार केला का आपण चुकलो बा, म्हणून म्हणलं तुमचे 1 कोटी रुपये देऊन टाका। पण आपण ज्या आवाजासाठी एवढे पैसे द्यायचे, तो तुमच्या मुलीचा गोड आवाज परत एकदा ऐकावं म्हणलं। उद्या संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आमचे मित्र जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी यांच्या हस्ते राजेशी प्रोडक्टचं त्या जिंगलचं उद्घाटन होणार आहे, आणि त्या उद्घाटनाच्या वेळेस जिने ही जिंगल गायलेली आहे तिचं भव्य स्वागतही होणार आहे। तर यावं ही विनंती। आग्रहाचं निमंत्रण यायचं बर का? येऊ का? चला सावली, अगं काय होऊन बसलंय हे सगळं? बरं मला सांग, हे जगन्नाथ कोण आहे? ते माझ्या वडिलांसारखे आहेत। पण ते जाऊ दे, हे निंबाळकर कोण आहेत? जालिंदर निंबाळकर माझे वडील आहेत। आणि डॅडींपर्यंत हे प्रकरण गेलंय म्हणजे फार वेगळ्या लेवलला गेलंय ग हे सगळं। सावली, आय एम सो सॉरी, माझ्यामुळे झालंय हे सगळं। तू आजवर जपून ठेवलेलं वचन जगासमोर येईल का? खरंच सॉरी, पण सावली मी ना तुला शब्द देते, आपण ना यातनं नक्कीच काहीतरी मार्ग काढूया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।